बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमच्या भरोसा आहे आमची जिम्मेदारी। आपण पाहत आहात NCN न्यूज। नमस्कार, आपण पाहत आहात NCN न्यूज टीव्ही। देगलूर तालुक्यातील झरी ग्रामपंचायतीत आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। उपसरपंच सचिन पाटील यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केली आहे। झरी ग्रामपंचायतीमध्ये विविध विकासकामांसाठी प्राप्त झालेल्या निधीच्या खर्चात अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। उपसरपंच सचिन पाटील यांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदन देत एप्रिल 2025 ते जून 2026 या कालावधीतील सर्व आर्थिक व्यवहार, बिले, व्हाउचर आणि विकासकामांची चौकशी करण्याची मागणी केली आहे। तक्रारीनुसार काही कामे कागदोपत्री दाखविण्यात आली असून प्रत्यक्षात ती अपूर्ण किंवा निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोप आहे। दरम्यान 8 दिवसांत कारवाई न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा सचिन पाटील यांनी प्रशासनाला दिला आहे। झरी ग्रामपंचायतीतील या कथित आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांची चौकशी होणार का आणि दोषींवर कारवाई होणार का याकडे आता ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे। नमस्कार, मी साकपडेल NCN न्यूज टीव्हीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाहू शकता पंचायत समितीमध्ये ज्या ठिकाणी 8 गाव आहेत आणि 91 ग्रामपंचायत आहेत, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होत आहे असा आरोप या ठिकाणी वेळोवेळी गट विकास अधिकारीपाशी सरपंचामार्फत उपसरपंचामार्फत या ठिकाणी निवेदन येत असतात। आणि आज पाहू शकता आजच्या दिवशी प्राथमिक विभागीय चौकशीकरिता आपण पाहू शकता झरीचे उपसरपंच या ठिकाणी सचिन पाटील आलेले, त्यांनी गट विकास अधिकारी यांना आज निवेदन देऊन अशी मागणी केलेली आहे की त्या ठिकाणी जे ग्रामसेवक आहेत त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं न ऐकता त्यांना डावळून या ठिकाणी अनेक कामं करतात, त्याच्यासाठी त्यांच्यावर काय ॲक्शन घेणार त्याच्यासाठी त्यांनी आज या ठिकाणी निवेदन दिलं होतं। काय सांगणार म्हणजे कशा पद्धतीचं आपल्या गावामध्ये भ्रष्टाचार दूर करण्यासाठी आपण या ठिकाणी गोविंद वरकड हा ग्रामसेवक आमच्यामध्ये गावामध्ये असल्यामुळे त्यांनी 3 वर्षापासून आमच्या गावामध्ये आल्यामुळे एवढा भ्रष्टाचार वाढलेला आहे आणि प्रत्येक मनमानी कारभार त्यांच्या चालू आहे आणि ठराव कोणत्या सदस्याला न विचारता परस्पर ठराव घेऊन परस्पर गुत्तेदाराला देणं आणि काम कोणतं आहे, काम किती लाखाचं आहे हे विचारण्याकरिता ते देखील सांगायला तयार नाही। 1.5 वर्षापासून आपण कितीदा या ठिकाणी पाठपुरावा केला, त्याच्या अगोदर आपण त्या ग्रामसेवकावर कारवाई करण्यासाठी किंवा बदली करण्यासाठी पाठपुरावा केला। 2 वेळेस मागे सुद्धा BDO साहेबांना मी निवेदन दिलेलं आहे, त्याच्यावर कारवाई केली नाही, टाळटाळ केलेली आहे आणि त्याच्यामुळे मला अंतिम निर्णय हा घ्यावा लागलेला आहे। आता आयुक्ताला सुद्धा आम्ही आयुक्त साहेबांना सुद्धा पत्र पाठवित आहेत आणि ह्याच्यावर सुद्धा आयुक्त साहेब जर निर्णय घेत नसतील आम्हाला आमरण उपोषण केल्याशिवाय पर्याय नाही। तुमचे सरपंच काय करतात, सरपंचाचं काय म्हणणं आहे? आपण उपसरपंच आहात, तुम्ही बॉडीचे या ठिकाणी पॅनल प्रमुख आहात, तुमच्या पॅनलची तुम्ही मागणी करत आहे तर सरपंच साहेब तुम्हाला पाठपुरावा करण्यासाठी पाठिंबा देत आहे? वारंवार कसं आहे म्हणजे सरपंच आमची लेडीज असल्यामुळे त्यांनी पंचायत समितीला येत असत आणि वयोवृद्ध आहेत, त्याच्यामुळे त्यांनी तेवढं पाठपुरावा करत नाही। तुम्हाला पाठिंबा आहे का त्यांचा? नाही, पाठिंबा आहे, पाठिंबा तर बिलकुल आहे, पण ग्रामसेवक हा मस्तीनं कुठंतरी विभाजन करून डावळून आणि कुठंतरी न विचारता न उपसरपंचाला काय विचारायची गरज आहे हा उद्धट भाषा त्यांनी करत आहे आणि त्याच्यावर तुमच्या मीडियाच्या माध्यमातून तात्काळ त्याच्यावर कारवाई करण्यात यावी आणि निलंबित करण्यात यावी। नाही, आजचं जे निवेदन दिलात आपण उपसरपंच म्हणून तुमच्या नावाने देण्यात आलेला, सरपंचाचा ह्याच्यात उल्लेख नाही, सरपंच तुम्हाला पाठिंबा आहे का? नाही, सरपंचाचा आम्हाला पाठिंबा आहे, सरपंचाचा विरोध नाही, पण ग्रामसेवकाची ही मस्ती आलेली आहे। ग्रामसेवक हा पदाचा वापर न करता हा गुत्तेदारीचा वापर करत आहे आणि गुत्तेदारी चालू करण्यात आलेली आहे। सध्या प्रशासक लागलेला आहे, तुमची ग्रामपंचायत किती वर्ष झाले या ठिकाणी निवडणूक होऊन, अजून किती वर्षाचा कालावधी? नाही, 2020ला आमची ग्रामपंचायत स्थापना झाली, ग्रामपंचायतमध्ये आम्ही निवडून आला, 9ची बॉडी असून आमची आणि त्यामध्ये सुद्धा आता प्रशासक म्हणून आमची 22 तारखेला हायकोर्टात निकाल आहे, त्या हायकोर्टाच्या निकालानुसार पुढील प्रशासक नेमणूक केलं तर आम्ही राहू शकतो, नाही तर प्रशासक म्हणून नाही। आता प्रशासक म्हणून ग्रामसेवक त्या ठिकाणी कार्यरत आहेत, ते ग्रामपंचायतचे सरपंच आणि उपसरपंच आहेत। कसं आहे, 2-2 महिन्याला शासन निर्णय येत आहे। हायकोर्ट केव्हा काय म्हणतो सरपंचाला प्रशासक म्हणून नेमणूक करा, केव्हा म्हणतो ग्रामसेवकाला नेमणूक करा, असे वारंवार चालत आहे।
आणि हे जे ग्रामसेवक अफरातफरी केलेलं आहे याची सखोल चौकशी करा, त्याला कारवाई करा आणि दोषी करा. दोषी जर तुम्ही करत नसाल, आयुक्त साहेबांना सुद्धा मीडियाच्या माध्यमातून विनंती आहे, CO मॅडमला विनंती आहे, कलेक्टर साहेबांना विनंती आहे, जर कारवाई जर करत नसाल तर आमोर उपोषण केल्याशिवाय राहणार नाही. 14 प्रश्न आहेत तुमचे. 14 प्रश्नापैकी एकाही प्रश्नामध्ये तुम्हाला ग्रामसेवकानं समजूत घेऊन किंवा तुमचा ठराव घेऊन त्या कामाला हे केलं नाही? नाही दिलं नाही. वारंवार मीटिंग सुद्धा घेत नाही आणि मीटिंग सुद्धा ग्रामसेवकांनी सांगत नाही की आज मीटिंग आहे, आपण यायचं 10 वाजता 11 वाजता यायचं, कुठंतरी 2 मेंबराची सह्या घ्यायचं, ठराव पास करायचं, घेऊन जायचं. ग्रामसभा दीड वर्षामध्ये एकदाही झाली नाही का? नाही ग्रामसभा कशी घ्यायचं, कुठंतरी 2 11-12 वाजता यायचं, गावामध्ये 2 सदस्यांना हलकं बोलून घ्यायचं, सह्या घ्यायचं आणि ठराव पास करून घ्यायचं, असं उद्देश त्याचा चाललेला आहे. पण गावातल्या सगळ्या लोकांना बोलून समजा काहीतरी नोटीस पाठवून आज ग्रामसभा आहे त्या मार्फत करतच नाही. जे सभेसाठी 2 सदस्यांना बोलून सह्या घेण्यात येतात ते तुमच्या फेवरमध्ये नाहीत का? नाही फेवरचा विषय नाही. त्यांनी कसं आहे, वयोवृद्ध आहेत, इथं सह्या करा म्हणले की इथं सह्या करावं लागतं. पण त्यांना म्हणत आहे काय ग्रामसभा आहे का, ग्रामसभा सांगतच नाही, तू सह्या करा, इथं तुमचं सह्या लागते. या उद्देशानं सह्या करून घेता येते. गट विकास अधिकारीचं काय म्हणणं आहे, त्याच्यावर काय कारवाई? नाही आता आम्ही गट विकास साहेबांना निवेदन दिलेलं आहे. त्यांनी म्हणले सखोल चौकशी करतो, त्याला कारवाई करतो, कारवाई झाल्यास त्याचे निलंबित सुद्धा करण्यात येईल. जर ते चौकशीमध्ये कानाडोळा करण्यात आला किंवा चौकशी करण्यात आली नाही तर पुढे काय करणार? नाही पुढील दिलेलं आहे ना, आम्ही कलेक्टर साहेबांना सुद्धा दिले, आयुक्त साहेबांना दिले. त्या पत्राच्या आधारे BDO साहेब जर करत नसतील तर आम्ही पुढे जाऊ. आपण या ठिकाणी पाहू शकता, आज आमच्यासोबत सचिन पाटील होते झरीकर. त्यांचा असा आरोप आहे की ग्रामसभा गावामध्ये घेण्यात येत नाही, ग्रामसभा जर घेण्यात आली तर इतर 2 सदस्याची इतर ठिकाणी बोलून सह्या घेण्यात येतात आणि त्यांना न कळता या ठिकाणी ग्रामसभा घेऊन अनेक या ठिकाणचे ठराव पास करून घेण्यात येतात. सरपंच उपसरपंच यांना कोण्याही पद्धतीचं जाणीव किंवा अनुभव न देता अशा पद्धतीचं ग्रामसभा होऊन ग्रामसेवक या ठिकाणी भ्रष्टाचार करत आहे असं या ठिकाणी उपसरपंच सचिन पाटील झरीकर हे आरोप करत आहेत. आणि त्यांनी निवेदन दिलेलं आहे की त्यांना तात्काळ चौकशी करून जे काही या ठिकाणी दोषी ठरविण्यात येईल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, अन्यथा या ठिकाणी आमरण उपोषण करण्यात येईल किंवा अजून काही पुढील पाऊल उचलण्यात येईल असं त्यांनी या ठिकाणी थेट आरोप केलेला आहे. कॅमेरामन सोबत मी साखरे, NCN न्यूज TV रेगू.